दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरून राजकारण कशा प्रकारे सुरू झालंय आणि कोणत्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। बघा, केंद्र सरकारला जे वाटतं आहे ते व्हीव्हीआयपी यादीमध्ये आहेत, त्यांना जे अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी राज ठाकरेंना दिलेला आहे, उद्धवजींना दिलेला नाही आहे, कोणाला दिलं आहे काय, हा त्यांचा प्रश्न, केंद्र सरकारचा प्रश्न आहे। जे सातत्याने राम मंदिरावर टीका करतात, केंद्र सरकार सातत्याने राम मंदिराबरोबर टीका करतायत, त्यांना आमंत्रण देण्याचं कारण काय मला हे समजत नाही आणि म्हणून मला वाटतं त्यांनी वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे आणि खरंच त्यांचं योगदान काय आहे त्यांनी एखादा दुसरा फोटो दाखवून हे आम्हाला जनतेला त्या ठिकाणी दाखवावं। जी संकल्पना करून जे इव्हेंट करू पाहतायत हे दुर्दैवी आहे। आम्हाला निमंत्रण मिळो नाही मिळो तरी देखील आमच्यासाठी तो आस्थेचा विषय राहिलेला आहे आणि राम मंदिरचं ज्यावेळी निर्माण होण्याची शक्यता होईल की नाही होईल असा प्रश्न निर्माण होत असताना त्यावेळी हा प्रश्न ऐरणीवर आणण्याचं काम पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी तिकडे जाऊन भेट देऊन सर्वांच्या समोर धाडसीने सांगून, जेव्हा कुठचाही राजकीय पक्ष बोलायला तयार नव्हता त्यावेळी करण्याचं काम केलेलं आहे। म्हणून मला असं वाटते की आम्हाला निमंत्रण मिळालं तर जायचं की नाही जायचं तो पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे। कोणाला निमंत्रण दिलं आहे, आम्हाला का दिलं नाही, असं जरी असेल तरी देखील आम्हाला काही फरक पडत नाही। तो आमच्या आस्थेचा विषय आणि नियमित रीतीने जसं आम्ही दरवर्षी जातो, दरवेळी जातो, ज्या ज्यावेळी असेल त्या त्यावेळी आम्ही ते जाऊ।